युवा क्रांती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या एका बड्या नेत्याला मंत्रिपदाची शपथ देण्यात आली। ती शपथ छगन भुजबळ यांना देण्यात आली। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आणि छगन भुजबळ समर्थक आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा करणार आहोत। त्यांचा प्रवास आणि त्यांची वक्तव्य, त्याच्यानंतर त्यांच्यावर झालेले आरोप प्रत्यारोप यांची सुद्धा आज पण याद्वारे माहिती घेणार आहोत। माझ्यासोबत भूषण दाभाडे आहेत, जे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष आहेत। सोबतच राजूभाऊ आसोलकर आहेत, जे समता परिषदेचे आहेत। सोबतच ॲडव्होकेट पोकळे आपल्या सोबत आहेत, जे राष्ट्रवादी गटाचे जिल्हा सरचिटणीस आहेत। आणि युवा क्रांती न्यूजचे मुख्य संपादक विजयजी यादव आपल्या सोबत आहेत। सर्वप्रथम मला भूषण दाभाडे यांना विचारायचं आहे की आज सकाळी छगनजी भुजबळ यांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली। जेव्हा मंत्री परिषद स्थापन झालं, बीजेपी, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी मिळून जेव्हा मंत्रिमंडळ स्थापन केलं, त्यावेळेस छगन भुजबळ यांना डावलण्यात आलं होतं आणि आज त्यांची मंत्रिपदावरती शपथ देण्यात आलेली आहे। काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? निश्चितच भुजबळ साहेबांचा अनुभव हा मंत्रिमंडळाच्या येणाऱ्या आगामी काळाकरिता महत्त्वाचा वाटल्यामुळे महायुतीने भुजबळ साहेबांना मंत्रिपदाची संधी दिली। जवळपास 55 वर्षांचं त्यांचं राजकीय जीवन आहे आणि 55 वर्षाच्या या राजकीय जीवनामध्ये विविध पदं म्हणजे मुंबईचं महापौरापासून ते या राज्याचं उपमुख्यमंत्रीपद ज्या माणसाने भूषवलं, अशा माणसाला मंत्रिपद देणं हे अत्यंत गरजेचं होतं। अनुभवी नेता हा मंत्रिमंडळात असावा अशी महायुतीची भूमिका होती। पहिल्यांदा जेव्हा मंत्रिपदाची शपथ देण्यात आली, त्यावेळेस काही स्थानिकचे मुद्दे हे निश्चितच अडचणीचे असतील आणि महायुती आहे, जवळपास 200+ हे आमदारांचं बहुमत महायुतीकडे भक्कमपणे आहे। थोड्या राजा नाराजा होतच असतात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात आणि आमचे नेते आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वात येणाऱ्या काळात निश्चितपणे आम्ही जनतेच्या विकासाच्या माध्यमातून, तसेच भुजबळ साहेबांना जे मंत्रिपद मिळालं आणि त्यांच्याकडे जे खातं आलं अन्न व नागरी पुरवठा, जे त्यांनी मागच्या काळातही भूषवलेलं आहे, अतिशय सांगण्यास आनंद होतो की शिवभोजन थाळी ही योजना त्यांच्याच कारकिर्दीत करण्यात आली आणि निश्चितच गोरगरिबांचा अन्नाचा प्रश्न जो होता तो साधारण संपलेला आहे असं या माध्यमातून निश्चित दिसतं। जिल्हा सरचिटणीस आपल्यासोबत आहेत। सर, तुमची पहिली प्रतिक्रिया काय? सर्वात पहिली प्रतिक्रिया अशी आहे की आदरणीय छगन भुजबळ हे राष्ट्रवादीचे खूप ज्येष्ठ नेते आहेत। त्यांना ओबीसीचा नेता किंवा ओबीसीचा चेहरा म्हणून मानण्यात येते। सगळ्यात पहिले राष्ट्रवादीचा जिल्हा सरचिटणीस म्हणून मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो। ही माझी त्यांच्याबद्दलची पहिली प्रतिक्रिया आहे। पहिली प्रतिक्रिया याच्यासाठी मी तुम्हाला पहिले विचारली, तुम्ही दोघंही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पदाधिकारी आहात, तर मला हे सांगा की आधी डावलण्यात आलं आणि आज अचानक मंत्रिपदाची शपथ, काय कारण असू शकते? नाही, ज्येष्ठ नेते म्हणून कुठेतरी त्यांचं स्थान हे मंत्रिमंडळात महत्त्वाचं होतं। ज्या अर्थानं आज त्यांची वर्णी मंत्रिपदावर लागली, निश्चितच त्यांच्या माध्यमातून महायुतीला येणाऱ्या आगामी काळामध्ये निश्चितपणे भरभरून जो काही फायदा होणार आहे, तो दृष्टिकोन निश्चितचपणे महायुतीचा होता। 288 मतदारसंघांमध्ये प्रभाव असलेला नेता म्हणजे माननीय छगन भुजबळ साहेब आहेत। विरोधकांकडून असं सांगण्यात येत आहे की आगामी निवडणुका ह्या लक्ष ठेवून जाणीवपूर्वक छगन भुजबळ यांना मंत्रिपद देण्यात आलं, काय सांगाल याच्यावर? विरोधकांकडे टीका करण्याशिवाय कुठलंही साधन राहिलेलं नाही आणि त्यांनी शेवटपर्यंत टीकाच करावं, कारण 5 वर्ष महायुती भक्कमपणे जनतेची सेवा करणार आहे। धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद खाली झाल्यानंतर छगन भुजबळ यांना देण्यात आलं, तर मग एक ओबीसी चेहरा डावलून दुसरा ओबीसी चेहरा देण्यात आला असं वाटतंय का? नाही, याच्यामध्ये ओबीसी चेहरा डावलण्याचा काही विषय नाही आहे की ज्या काही महाराष्ट्रामध्ये काही घटना घडल्या, काही वैयक्तिक घटना घडल्या, त्याच्यानुसार काही निर्णय घेण्यात आले,
त्याच प्रकारचा निर्णय राष्ट्रवादी पक्षाने घेतला आणि अजितदादाच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भक्कमपणे काम करतोय. त्याच्यानंतर महायुतीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचं एक भक्कम असं स्थान आहे. फक्त अजितदादांचा किंवा राष्ट्रवादीचाच हा विषय नाही आहे. महायुतीमध्ये सगळे मोठे आणि महत्त्वाचे निर्णय हे सोबत बसून घेतल्या जातात. भुजबळ साहेबांची जर आपण प्रतिक्रिया पाहिली तर 8 दिवसापूर्वीच त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की 8 दिवसापूर्वीच हा विषय फायनल झाला आणि याच्यामध्ये महायुतीचे सगळे देवेंद्रजी फडणवीस असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील किंवा आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा असतील यांच्या सर्व संमतीने हा विषय घेण्यात आला आणि राजकारणामध्ये किंवा मंत्रिपदामध्ये एक पद खाली झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाला ती जागा भरावीच लागते आणि ह्या अडचणीच्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षामध्ये किंवा महायुतीमध्ये छगनजी भुजबळ सारखा अनुभवी आणि दिग्गज नेताच ही कमतरता भरून काढू शकतो म्हणून कदाचित महायुतीने हा निर्णय घेतला आणि त्यांना हे स्थान दिलं आहे. तुम्ही राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहात, जिल्हा सरचिटणीस आहात, तर मला हे तुम्हाला विचारायचं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस गट, अजित पवार गट याच्यामध्येही गट आहे आणि तो गट नाराज आहे, काय सांगाल? नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये कोणत्याही प्रकारची नाराजी नाही आहे. गटबाजी प्रत्येक पक्षामध्ये असते आणि असायलाही पाहिजे, चढाओढ असायलाही पाहिजे. परंतु आम्ही जी प्रतिक्रिया घेतली किंवा जे काही आता वातावरण आम्ही सकाळपासून पाहतोय तर सगळ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. ओबीसीचे मोठे नेते आहेत. येणाऱ्या काळामध्ये अर्थातच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्यामुळे ही भक्कम बाजू पक्षाला उभी करणं आवश्यक होती. कोणत्याही प्रकारची गटबाजी, कोणत्याही प्रकारचं नाराजीचं वातावरण पक्षामध्ये नाही आहे. मी तर उलट असं सांगेल की याच्यामध्ये खूप उत्साहाचं वातावरण आहे. कारण ओबीसी प्रवर्गाला कुठंतरी न्याय मिळेल, कुठंतरी स्थान मिळेल, स्थान आहेच, परंतु ते प्रदीर्घ अनुभवाने समोर नेता येईल. त्यामुळे अनुभवाचं कोणतंही असं वातावरण नाही आहे. मी या प्रश्नाला आणखी पुढे घेऊन जाईल थोडा. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये गटबाजी आहे आणि काही जो गट आहे तो नाराज आहे. त्या गटातील काही जे आमदार आहेत त्यांचं मंत्रिपद डावलण्यात आलं अशी चर्चा आहे, काय सांगाल? मंत्रिपद डावलणे देणे हा विषय वरच्या लेवलला ठरत असतो, संघटनेमध्ये ठरत असतो. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या बाबी तपासल्या जातात आणि अर्थातच मंत्रिमंडळामध्ये जागा ह्या सिलेक्टेड असतात, ठरवलेल्या असतात. त्या जागेच्या बाहेर, त्या कोट्याच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही. संधी ही प्रत्येकाला कधी ना कधी मिळते. याच्या अगोदर भुजबळ साहेबांना अनुभवी असून सुद्धा मागे ठेवण्यात आलं. तर हे सगळ्या बाबी पाहिल्या जातात. त्याच्यामध्ये नाराजीचा काही प्रश्न नाही. ज्याचा वेळ जेव्हा येणार तेव्हा त्याचा नंबर लागणार. त्यामुळे असं कोणत्याही प्रकारचं नाराजीचं किंवा गटबाजीचं वातावरण याच्यामध्ये नाही आहे. आपल्यासोबत समता परिषदेचे पदाधिकारी आहेत, राजूभाऊ आसोलकर आहेत. मला तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे की छगन भुजबळ हे एक ओबीसी चेहरा आहेत, ओबीसीचे नेते आहेत. तुमची काय प्रतिक्रिया आहे? सर्वप्रथम मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वस्व अजितदादा पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांचे सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्यातर्फे म्हणजे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदतर्फे त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो की ज्यांनी भुजबळ साहेबांना मंत्रिपदात स्थान दिलं. आज एकदम अतिशय आनंदाचा दिवस आहे अजित पवार गटासाठी आणि खास करून छगनजी भुजबळ यांना जो चाहणारा वर्ग आहे त्यांच्यासाठी. छगन भुजबळ साहेबांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि जे समता परिषदेचे जे कार्यकर्ते असतील, जे टीम असतील आणि पूर्ण ओबी समाज असेल, एक नाराजी होती की ज्यावेळेस अजित पवार साहेबांनी वेगळी पार्टी स्थापन केली त्यावेळेस छगन भुजबळ हे त्यांच्यासोबत होते. प्रफुल्ल पटेल पण असतील, बाकीचे सुद्धा होते. परंतु त्या एवढा मोठा त्याग करून शरद पवारला सोडून जाऊन अजित पवार गटात गेले ते आणि त्यांनी एक वेगळा पक्ष स्थापन केला. अजित पवारसोबत खंबीरपणे शेवटपर्यंत ते उभे राहिले. तरीसुद्धा त्यांना या महायुतीमध्ये त्यांना मंत्रिपद दिलं गेलं नव्हतं. त्यामुळे एक प्रचंड नाराजी, एक प्रचंड अस्वस्थता स्वतः छगन भुजबळ साहेबांमध्ये पण होती, कार्यकर्त्यांमध्ये पण होती आणि ओबीसी बांधवांमध्ये पण होती. आज ती कुठेतरी ती वाली खंत निघून गेली असं तुम्हाला वाटते का? सर्वप्रथम तर भुजबळ साहेबांच्या बोलण्यातून असं कधी जाणवलं नाही की ते नाराज आहेत.
शेवटी त्यांचा स्वभाव हा वेगळा आहे. ते आपल्या भाषणात तुम्ही जर त्यांची मागच्या काळातील भाषणं ऐकली, तर निश्चितच ते त्यांच्या भाषणांमध्ये शायरी, कविता आणि काही चुटकुले म्हणजे मास बेस ग्राउंड टू अर्थ असलेला नेता भाषण करतो, त्या पद्धतीचं त्यांचं भाषण असतं. आणि नाराज्या ज्या जनतेला वाटल्या, त्या वाटल्याही असतील. कारण की कितीही लोकांचे कामं केले, तरीही कुठे ना कुठे कसर राहते. आदरणीय अजितदादांनी जो निर्णय लोकांच्या म्हणण्यानुसार जो निर्णय घेतला, की बा अजितदादांनी त्यांना डावलण्याचं काम केलं, तर हा त्यांचा विचार आहे. मात्र त्या तत्कालीन परिस्थितीवर जो काही उपाय करता येईल, त्या उपायाचे खरे डॉक्टर जे आहेत ते अजितदादा आहेत. आणि आजच्या या निवडीनं, आजच्या या मंत्रिपदाच्या शपथेनं त्याच्यावर निश्चितच आयडेक्स देण्याचं काम अजितदादांनी केलं असं मला वाटते. परंतु त्यांच्यामध्ये प्रचंड खतखत होती, हे पूर्ण महाराष्ट्राने बघितले. तुम्ही एक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहे, एक शहराध्यक्ष म्हणून तुम्ही ते बोलू शकत नाही. शेरोशायरीचा वापर, चुटकीचा वापर केव्हा करतो व्यक्ती माहिती आहे का? ज्यावेळेस कुणावर टीका टिप्पणी सरळ पद्धतीने करू शकत नाही, आरोप स्पष्टपणे करू शकत नाही, त्यावेळेस आपण कुठेतरी कवितांचा, कुठेतरी चळवळ्यांचा, कुठेतरी चुटकुल्यांचा, कुठेतरी शेरोशायरीचा आपण वापर करत असतो. त्या वापरावरून आपण अंदाज बांधत असतो की हे यांच्यासाठी आहे, हे त्यांच्यासाठी आहे. कारण की त्याच्याशी स्पष्ट बोलू शकत नाही, कारण हे राजकारण आहे. आज वाईटपण आहे तर उद्या चांगल्यापण आहे. आता तुम्ही थोड्या वेळ सांगितलंच, राजकारण में कोई किसी का दोस्त नहीं होता, ना कोई किसी का दुश्मन होता है. राजकारण हे वेळेनुसार चालत असतं. प्रेझेंट माइंड जो वापरतो राजकारण तो मोठा होतो. ती लकब छगन भुजबळ साहेबांपाशी आहे. तुम्ही जे म्हटलं की त्यांनी शेरोशायरी ते प्रत्येक भाषेत मारत असतं, पण ह्याच्या अगोदर अशा प्रकारची शेरोशायरी कधी बघितलीच नाही. याच्यावर तुम्हाला काय म्हणणं आहे? ज्येष्ठ नेते आहेत ते आमच्या पक्षाचे. काही सामाजिक स्तरावरच्या कारणांमुळे त्यांना म्हणजे थांबवण्याचा मी असं म्हणणार नाही. मात्र त्यांना जे मंत्रिपद मिळालं नसल्याने जे काही नाराजी होती, ती आज निश्चितपणे त्यांना मंत्रिपद देऊन ही नाराजी दूर केली आहे. वाव ज्यांना लागतं, की ज्यांच्यात काहीतरी कमी असतं, दबाव टाकायचं, दबावाचं राजकारण करायचं. आमचा हा नेता परिपूर्ण आहे, सर्व गुण संपन्न आहे. त्याच्यामुळे त्यांनी झुकवून नाही, तर त्यांच्या कामाच्या कर्तृत्वावर आज हे मंत्रिमंडळ स्थान मिळवलं. ज्यावेळेस नाशिकला अधिवेशन भरलं होतं समता परिषद, अखिल भारतीय समता परिषदेचं, त्या टायमाला खूप टोलेबाजी आणि खूप चांगली शाब्दिक काव्यरचना भुजबळ साहेबांनी केली होती. त्यातली काव्यरचना अशा पद्धतीची होती, हवा का काम है चलना, दिए का काम है जलना, हम अपना काम करते हैं, वो अपना काम करते हैं. की त्या दोन लाईनचा अर्थ काय? आणि खूप चांगला प्रश्न विचारला. याच्यामध्ये मला असं सांगायचं आहे की भुजबळ साहेब हे खूप मोठे बलाढ्य आणि दिग्गज नेते आहेत आणि ते काही कोणत्या घराणेशाहीतून तयार झालेले नाही आहेत. त्यांनी स्वतःचं जे नेतृत्व आहे, स्वतःचं जे मंत्रिपद आहे किंवा स्वतःचं जे आहे सगळं काही वलय ते स्वतः निर्माण केलेलं आहे. तर मला असं सांगायचं, तर तुम्ही त्यांची प्रतिक्रिया पाहिली असेल आणि आम्ही जे राष्ट्रवादीमध्ये भुजबळ साहेबांना पाहिलं असेल, तर 1991 पासून जवळपास प्रत्येक वेळी त्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आणि महत्त्वाचे मंत्रिपद दिलेले आहेत आणि त्यांच्यावर अनेक संकटं आलेले आहेत, अनेक टीका-टिप्पण्या झालेल्या आहेत. परंतु आत्ताच भाऊंनी सांगितलं की समता परिषद असो, ओबीसीचे जे चेहरे आहेत पूर्ण भारतामध्ये त्यांना ओबीसीचा एक चेहरा म्हणून मानल्या जाते. तर हे काही भुजबळ साहेबांना काही सहजासहजी मिळालेलं नाही आहे. त्यांनी पूर्ण रक्ताचं पाणी केलेलं आहे. दिवस-रात्र एक करून त्यांनी हे स्थान मिळवलेलं आहे. आणि मला तर असं सांगावं वाटतं की बुवा जेव्हा व्यक्ती इतकं तपश्चर्या करतो, तेव्हा परमेश्वरालाही त्याच्यावर प्रसन्न होऊन काही ना काही वरदान द्यावंच लागतं. तर हा तर एक पक्ष आहे आणि महायुती घटकामध्ये आदरणीय मुख्यमंत्री असो किंवा अजितदादा असो किंवा एकनाथजी शिंदे असो, यांना त्यांच्या अनुभवाचा महायुतीला नक्कीच फायदा होणार आहे आणि त्यांनी त्यांच्या कार्याची, अनुभवाची, बलाढ्य नेत्याची एक चुणूक नेहमीच दाखवलेली आहे आणि त्यांचा समजूतदारपणा तर इतका आहे की आता ज्यांनी प्रश्न विचारला की सुरुवातीला त्यांना डावलण्यात आलं, परंतु ते ज्येष्ठ नेते आहेत, त्यांना सगळ्या गोष्टींचं जाण आहे, भान आहे आणि त्याच्याबद्दल त्यांची कोणत्याही प्रकारची नाराजी नाही आहे. तर अशा प्रकारे त्यांनी जे मंत्रिपदामध्ये स्वतःचं स्थान मिळवलेलं आहे, ते स्वतःच्या कर्तृत्वावर मिळवलेलं आहे, एवढं मला सांगायचं आहे. आज आपण हा प्रश्न उपस्थित करतो की ते बलाढ्य नेते आहेत, त्यांचं काम चांगलं आहे,
त्यांची सध्या महायुतीला गरज आहे. परंतु पहिल्यांदा ज्यावेळेस महायुती सरकार स्थापन झालं, त्यावेळेस त्यांच्यामध्ये ही ताकद नव्हती का? त्यावेळेस त्यांच्यामध्ये हे गट्स नव्हते का? त्यावेळेस आज जे शक्तीप्रदर्शन त्यांनी त्यानंतर केलं, त्या शक्ती प्रदर्शनामुळंच कदाचित यावेळेस जे पद रिक्त झालं, धनंजय मुंडे साहेबांनी जे पदमुक्त केलं त्यांना, तर त्यांना पदमुक्त केल्यामुळे हे मंत्रिपद भेटू लागलं. तर त्यावेळेस शक्तीप्रदर्शन झालं, त्यामुळेच हे पद भेटलं असं तुम्हाला वाटतं का? स्थानिकचे काही मुद्दे होते, काही आमदारांच्या राजा-नाराजा होत्या आणि महायुती म्हणून काम करत असताना सर्वांना सोबत घेऊन चालणे हा महायुतीचा युतीधर्म आहे. आणि जशा काही नाराजा असतील त्यांचं योग्य पद्धतीनं महायुतीच्या तिन्ही शीर्ष नेत्यांनी योग्य पद्धतीनं त्या निवडल्या असतील आणि निवडल्यानंतरच माननीय भुजबळ साहेबांना मंत्रिपद दिलं गेलं असं मला वाटतं. महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, ते सर्व बरोबर आहे तुमचं. परंतु ज्या वेळेस भुजबळ साहेबांना मंत्रिपद दिलं गेलं नाही, ते प्रचंड नाराज होते, त्यांच्यावर असंतोष होता. तसंच जे ओबीसी वर्ग आहे त्यांच्यामध्ये सुद्धा प्रचंड नाराजी होती की इतका जुना नेता ज्यांनी उपमुख्य मंत्रिपद पण भूषवलेलं आहे, अशा नेत्याला का बरं डावलण्यात आलं, हा एक प्रश्न. ह्याच प्रश्नात दुसरा प्रश्न, ज्या वेळेस मंत्रिपद नाकारला गेलं, भुजबळ साहेब नाराज चालू होते. त्यांच्या जवळपास 2 ते 3 भेटी आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासोबत झाल्या. आणि त्यावेळेस त्या मिटिंग ज्या होत गेल्या, जी चर्चा होत गेली दोघांमध्ये, तेव्हा पूर्ण महाराष्ट्रात असं वातावरण पेटलं, असं वातावरण तयार झालं, पूर्ण महाराष्ट्र अशा प्रकारचा आढळून निघाला की छगनजी भुजबळ BJPत प्रवेश करतील काय, हा सर्व प्रश्न त्या टायमाला महाराष्ट्रातील जनतेला निर्माण झाला होता. याच्यावर आपलं का म्हणणं आहे? कारण की भारतीय जनता पार्टी मला असं वाटतं कदाचित घ्यायला तयार होती, कारण की मातब्बर नेता होते, ताकदवर नेता आहे, ओबीसी चेहरा आहे. तर असं काय घोळ लागलं की त्या टायमाला BJPत ते जाऊ शकले नाही, किंवा माहिती धर्म पाळला गेला, किंवा इतर काही गोष्टी असतील का? याचं सखोल थोडंसं आम्हाला आमच्या दर्शकांना सांगा. तसंच दादा, मी ज्याप्रमाणे सांगितलं की महायुतीचा धर्म हा नेहमी महायुती पाळत असते आणि एखाद्या पक्षातून एखादा दुसऱ्या पक्षात जर कोणी नेता प्रवेश करत असेल तर तिन्ही सन्माननीय शीर्ष नेते आपसात चर्चा करून त्या संदर्भात चर्चा केल्यानंतरच निर्णय हा घेतला जातो. राहिला प्रश्न पहिल्यांदा मंत्रिमंडळातून त्यांना स्थान न मिळण्याचा, तर काही महाराष्ट्रातलं जे राजकीय सामाजिक वातावरण होतं त्याचा कुठे महायुतीला धक्का बसू नये, कदाचित हा विचार या शीर्ष नेत्यांनी केला होता आणि त्यामुळेच वातावरण शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा भुजबळ साहेबांना संधी देण्याचं काम महायुतीने केलं. ज्यावेळेस नाशिकमध्ये समता परिषदेचं महाधिवेशन झालं आणि इतक्या वर्षामध्ये कधी रुद्रबाबांना भुजबळ साहेबांना कधी बघितलं नाही. एवढे दिलखुलास त्यांनी जे वाक्यरचना केली, कुठं कुठं कविता म्हटल्या, कुठं कुठं शेरोशायरी केली, त्यांनी दाखवून दिलं की मी काय चीज आहे, छगन भुजबळ काय चीज आहे. कारण छगन भुजबळ साहेब हे शून्यातून विस्मरण केलेला नेता आहे, कारण की त्यांची पूर्वीची पार्श्वभूमी काही नव्हती. तर अशा नेत्याचं शक्तीप्रदर्शन ज्यावेळेस नाशिक अधिवेशनाने केलं, त्यानंतर मला असं वाटतं त्या टायमाला चर्चा चालू होती की कुठंतरी वातावरण बदलेल आणि पुन्हा संधी मंत्रिपदाची दिली जाईल. कारण की आज छगन भुजबळ साहेब हे नाराज होणं म्हणजे अजित पवार गटाची पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्यांना ते परवड नाही आहे. कुठेतरी याचा भात झाला असेल असे तुम्हाला वाटतं का? त्याच्यामध्ये नाराजीचा विषय नाही आहे. आत्ताच आमच्या शहराध्यक्षांनी सांगितलंय की त्यावेळेस जी समाजामध्ये, महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक स्थिती निर्माण झाली होती, मराठा विरुद्ध ओबीसी, मी स्पष्टच बोलतो त्याच्यावर, मराठा विरुद्ध ओबीसी हा जो संघर्ष पेटला होता, तर त्याच्यामध्ये छगन भुजबळ साहेबांनी कुठेही आपली स्वतःची जबाबदारी झटकायचा प्रयत्न केला नाही. पूर्ण भारतभर महाराष्ट्रामध्ये त्यांना ओबीसीचा चेहरा म्हणून पाहिल्या जाते आणि आपण सत्तेमध्ये आहो, राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते आहो, महायुतीमध्ये एक महत्त्वाचा घटक आहे, या सगळ्या गोष्टींची त्यांना जाण आणि भान असणारा मोठा नेता आहे. परंतु त्यांच्यावर जी ओबीसीची जी धुरा आहे किंवा ओबीसी गटाचा जो त्यांच्यावर पूर्णपणे दारोमदार आहे, भरोसा आहे, त्या भरोशाला कुठंतरी तडा जाऊ नये
किंवा ही जनता जी आहे ही कुठंतरी नाराज होऊ नये, यांना कुठेतरी असं वाटू नये की आपल्याला कोणाचं समर्थन नाही किंवा आपल्याला कोणता नेता नाही, म्हणून वेळप्रसंगी त्यांनी आक्रमक बॅटिंगसुद्धा केली असेल, ती समाजासाठीच केली असेल. त्याच्यामध्ये मराठा समाज असो किंवा दुसरा कोणता बलाढ्य समाज असो, याला हीन लेखणे किंवा त्याच्यावर टीका करणे अशा कोणत्याही प्रकारचा भुजबळ साहेबांचा उद्देश नव्हता. फक्त आपल्या समाजाला एक नेतृत्व आहे, आपला समाज हा तळागाळापर्यंत पोहोचलेला आहे, त्याला कुठंतरी नेतृत्व मिळावं म्हणून कदाचित भुजबळ साहेबांनी ती भूमिका त्यावेळेस घेतली असेल. आताच नुकतं जिल्हा सरचिटणीस ॲडव्होकेट पोपडे यांनी सांगितलं की ओबीसीला नेतृत्व मिळावं यासाठी छगन भुजबळ यांनी एक पवित्रा घेतला होता. ते फार महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये राहिले त्यावेळेस. तर तुम्हाला काय वाटतं की आज समता परिषदेच्या माध्यमातून जेव्हा छगन भुजबळ यांनी स्वतःला ओबीसीचा नेता म्हणून महाराष्ट्राच्या पुढे आणलं, तर आज त्याचं फलित लाभलं असं वाटतं का? निश्चितच त्याचं फलित झालं. भुजबळ साहेब ज्यावेळेस शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळेस ते मंडल आयोग या विषयावरच बाहेर निघाले, म्हणजे मंडल आयोग लागू व्हा म्हणून. आणि ओबीसीचं ते सुरुवातपासून भूमिका मांडत आहेत आणि ओबीसीचा एक चेहरा आहेत, ते बलाढ्य नेते आहेत. त्यानंतर ते पवार साहेबासोबत राष्ट्रवादीसोबत गेले, म्हणजे राष्ट्रवादी जेव्हा स्थापन झाली त्यावेळेस ते संस्थापक सदस्य आहेत तेव्हाचे. आणि ते काम करत असताना राष्ट्रवादीचं त्यासोबत ओबीसी समाजाला सोबत घेऊन आणि समता परिषद म्हणजे सर्व समावेशक यांना सोबत घेऊन ते काम करत राहिले आणि यापुढेही ते सर्वांना सोबत घेऊनच काम करतील. नुसते ओबीसीचेच नाहीत तर सर्वांना न्याय देतील. जेव्हा समता परिषदेच्या माध्यमातून छगन भुजबळ यांनी नेता म्हणून स्वतःला पुढे केला, तर मग आता मला, तुम्ही समता परिषदेचे नेते आहात, तर मला असं विचारायचं आहे की इथून पुढे घराणेशाही सुद्धा समता परिषदेमध्ये येईल का? हे बघा, समता परिषदेमध्ये घराणेशाही निश्चितच नाही आहे. कारण की समता परिषदेचे म्हणजे प्रत्येक जाती धर्माचे लोक समता परिषदमध्ये काम करतात, त्यामुळे समता परिषदमध्ये घराणेशाही हे निश्चितच नाही आहे, यापुढे पण राहणार नाही. माननीय छगनजी भुजबळ साहेब यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि आता नवीन एका पदाला तोंड फुटणार आहे. एक नवीन ट्विस्ट तयार झालं. ते ट्विस्ट म्हणजे नाशिकचं पालकमंत्री पद कुणाला मिळणार. आता त्याच्यामध्ये अगोदर 2 दावेदार होते, आता तिसरे दावेदार त्यात तयार झालेले सन्माननीय भुजबळ साहेब. शिवसेना पक्षातर्फे दादासाहेब भुसे, बीजेपी तर्फे जे बीजेपी मास्टरमाइंड म्हटलं जातं असे गिरीजी महाजन, आता नव्याने एंट्री केलेले छगनजी भुजबळ साहेब. येणाऱ्या काळात महाकुंभमेळा त्या ठिकाणी आयोजित करण्याला, सिंहस्थ महाकुंभमेळा, त्यामुळं आता ही जास्त चढावड, एक जास्त ट्विस्ट या ठिकाणी पालकमंत्रीपदासाठी तयार झालेलं आहे. तर आता या ठिकाणी पालकमंत्रीपद कुणाला भेटतं, आता खरं शक्ती प्रदर्शन आणि खरी ताकद आणि भुजबळ साहेबांनी जे वजन तयार केलेलं आहे या पूर्ण महाराष्ट्र लेवलवर, तर आता खरी अग्नी परीक्षा त्यांची या ठिकाणी येऊन टिपली असे तुम्हाला वाटतं का भूषण भाऊ? नगरसेवक पदापासून उपमुख्यमंत्र्यापर्यंतचा प्रदीर्घ असा प्रशासकीय अनुभव हा भुजबळ साहेबांच्या पाठीशी आहे. आणि ज्या नाशिक जिल्ह्यातून, येवला मतदारसंघातून ते अनेकदा त्यांनी प्रतिनिधित्व केलं, नाशिकचा खडानखडा माहिती असलेला, प्रशासकीय अनुभव असलेला महाराष्ट्राचा नेता आदरणीय भुजबळ साहेब यांच्याकडे हे मंत्रिपद राहील. आणि शेवटी या पालकमंत्रीपदाच्या साठी आमच्या दादांची दादागिरी ही महाराष्ट्रावर राहील, एवढं बोलून निश्चितच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे हा पालकमंत्रीपद हे जे आहे हे निश्चित राहणार आहे असं तुम्हाला वाटतं भूषण भाऊ? परंतु राज्याचे जे मुख्यमंत्री आपले फडणवीस साहेब, आता प्रयागराजला जो महाकुंभमेळा झाला, त्या महाकुंभमेळ्यामुळं पूर्ण जगावर एक भारताचा विशेष प्रभाव पडला की इतकी मोठी लोकसंख्या या ठिकाणी कशी त्यांनी डेव्हलप केली, प्रत्येक भक्ताला कोणताही त्रास झाला नाही. तर याच्यामधून जी प्रसिद्धी भेटली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना, ती संधी सध्या या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. नाही, अर्थातच या ठिकाणी भाजपचा आणि हिंदुत्वाचा मुद्दाच नाही आहे, तर महायुती ही एक विकासाच्या मुद्द्यावर एकत्र आलेली युती आहे. आणि याच्यामध्ये निश्चितच भुजबळ साहेबांना जे मंत्रिपदाचं जे आता सध्या शपथ देण्यात आलेली आहे, तर कुठंतरी महायुतीने एक संकेत दिलेला आहे.
आणि तो संकेत आपल्याला विजभाऊ समजायचा आहे की बा निश्चितच हे जे पालकमंत्री पद आहे नाशिकचं हे अनुभवी आणि बलाढ्य अशा नेत्याला देण्यात येईल आणि तो संकेत राष्ट्रवादीनी आणि महायुतीने दिलेला आहे. तर मी एक राष्ट्रवादीचा जिल्हा सरचिटणीस म्हणून माझी एवढीच एक हार्दिक इच्छा आहे की नाशिकचं पालकमंत्रीपद हे आदरणीय छगन भुजबळ साहेबांना देण्यात यावं. दर्शकांचा आताच एक मेसेज आला मला. त्या मेसेज असा आहे की ज्या धर्तीवर प्रयागराजमध्ये इश्यू झाला आणि तिथून बीजेपीला कुठंतरी बीजेपी लाट तयार झाली पूर्ण हिंदुस्थानामध्ये, ती पुन्हा लाट या सिंहस्थ मेळ्याच्या माध्यमातून जी बीजेपी पुन्हा करू शकते असं आमच्या दर्शकांना वाटतं. जास्त जर या ठिकाणी जर समजा कॉम्प्लेक्स येत असतील, अशा वेळी राज्याचे मुख्यमंत्री स्वतःच पालकमंत्रीपद घेतील असं दर्शकांचं म्हणणं आहे. याच्यावर तुम्हाला काय वाटतं भूषण सर? या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वातच महायुतीचे सर्व मंत्रिमंडळ काम करतं. आणि राहिला प्रश्न पालकमंत्री पद हे ठेवण्याचा, की भाजपाकडे राहील, राष्ट्रवादीकडे राहील, की आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडे राहील, तर हा प्रश्न न राहता या महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व जे फडणवीस साहेब करत आहेत यांच्या नेतृत्वात आणि जो कोणी पालकमंत्री दिला जाईल त्यांच्या नियोजनात हा सिंहस्थ कुंभमेळा हा आयोजित केला जाईल असं मला वाटतं. आज सोशल मीडिया चेक केलं मी, तर सोशल मीडियामध्ये एक चांगला ट्रेंड चालू होता छगन भुजबळ साहेबांबद्दल. झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए. आज भुजबळ साहेबांनी कुणाला झुकवलं असं या सोशल मीडियावर जो ट्रेंड चालू आहे, आज भुजबळ साहेबांनी कुणाला झुकवलं असं तुम्हाला वाटतं वकील साहेब? त्याच्यामध्ये झुकवण्याचा काही प्रश्न नाही. त्यांचा जो भाषण करण्याचा किंवा बोलण्याचा जो अंदाज आहे त्या अंदाजमध्ये ते फक्त बोललेले आहेत. बाकी त्यांच्या योग्यतेनुसार त्यांच्या वेळेनुसार त्यांना नक्कीच मंत्रिपदाचं स्थान दिलेलं आहे. भुजबळ साहेब खरं तर एक आक्रमक नेते आहेत. ते कधीच म्हणजे असे कोणावर प्रेशर आणून किंवा हे करून त्यांनी मंत्रिपद मिळवलेलं नाही. त्यांचा एक प्रदीर्घ अनुभव, महापौर ते उपमुख्यमंत्री, एक आक्रमक चेहरा आणि ते असं पक्षाचं एक मोठं काम त्याचं राष्ट्रवादी पक्षात सरकारचं. तर सर्वांनी मिळून त्यांना ते जे पद दिलं त्यांच्या त्या कामामुळे दिलेलं आहे. त्यांनी कुणाला झुकवलेलं नाही ना झुकवण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यांना मंत्रिपद मिळालं यामुळे निश्चितच राष्ट्रवादी, समता परिषद आणि ओबीसी या सर्व घटकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. विजूभाऊ, आपण जे सांगितलं की झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए, तर निश्चितच या मताशी मी सहमत नाही. ते काम करणारे नेते आहेत, त्यांनी कुणालाच झुकवण्याचा प्रयत्न हा केला नाही. त्यांनी फक्त आपल्या कामातून मंत्रिमंडळात जी काही कमी होती ती त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमातून दाखवून दिली आणि निश्चितच आज त्यांची ही कमी महाराष्ट्राच्या जनतेला येणाऱ्या काळात त्यांच्या कामाच्या माध्यमातून दिसेल. कारण की त्यांनी सामान्य नगरसेवक, महापौर ते उपमुख्यमंत्रीपद, शिक्षणाची त्या माध्यमातून शिक्षणाची दालनं, MITच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाची दालनं उभी केली. गोरगरिबांचा पोरगा, गोरगरिबांची लेक, सावित्रीची खरी लेक ही शिकली पाहिजे असा दूरदृष्टीचा नेता आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहे आदरणीय छगन भुजबळ साहेब आहेत आणि झुकवण्याचा प्रश्नच येत नाही. भूषण सर, झुकती है दुनिया झुकाने वाला चाहिए हा माझा प्रश्न होता. सोशल मीडियावर जे मीम्स चालू आहे, ज्या कमेंट्स चालू आहे, त्या कमेंट्सवरून हा मी तुम्हाला प्रश्न विचारला. हा प्रश्न पब्लिकचा आहे. कारण की जर त्यावेळेस देऊ शकले नाही, आज दिलं, तर कुठंतरी एक भारदस्त व्यक्तिमत्व, कुठेतरी एक डॅशिंग ओबीसी चेहरा, कारण येणाऱ्या काळात नगरपालिका निवडणूक आहे, ह्या सर्वांचं भान ठेवून की पक्षाला, महायुतीला छगन भुजबळांची गरज आहे, हा कुठेतरी विचार झाला असेल, कुठेतरी माहिती चर्चा झाली असेल, त्यावेळेस त्यांना मंत्रिपद दिलं गेलं. कारण या भुजबळ साहेबांनी जेव्हा सांगितलं की हा निर्णय 8 दिवसाअगोदर झाला होता, मग 8 दिवस का लागले शपथ घ्यायला, हा पण एक
प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहे की 8 दिवस का लागले मंत्रिपदाची शपथ घ्यायला. याचं उत्तर कदाचित सर्वांना माहीतच आहे. म्हणून जाता शेवटी एकच म्हणतो की जे सोशल मीडिया ट्रेंड चालू आहे, झुकती दुनिया झुकाने वाला चाहिए, आज सर्व कार्यकर्त्यांचं त्यांना चॅनलचं एकच म्हणणं आहे की आज आमच्या भुजबळ साहेबांनी या माहितीला कुठंतरी मंत्री बनण्यासाठी नतमस्तक केलं, कारण की गरज होती मंत्रिपदाची त्यांना. आणि याच्यानंतर पुढच्या टप्प्यात भेटूया आपण या प्रश्नावर, कारण की बऱ्याचशा आमच्या दर्शकांचे आम्हाला फोन आले. या तीन चार दिवसामध्ये जो ट्रेंड चालू होता, शरदचंद्र पवार गट आणि अजित पवार गट या दोघांचं मनोमिलन व्हायचे चान्सेस आहे. त्यांचं मनोमिलन होऊ शकतं का, आणि त्याचं मनोमिलन झालं तर त्याचं परिणाम काय, चांगले की वाईट, मनोमिलन झाल्यानंतर ते माहिती राहतील की नाही राहतील, असे अनेक प्रश्न आमच्या दर्शकांनी आमचा जो ऑफिशियल नंबर त्या नंबरवर विचारलेला आहे. तर या प्रश्नावर आधारित लवकरच आम्ही एक अशीच चांगली मुलाखत आम्ही राबवणार आहे. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.